नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणात एक मोठी बातमी समोर येतेय। स्नॅपचॅटद्वारे अनेक लोकांना ड्रग्ज सप्लाय केल्याचं उघड झालंय। स्नॅपचॅटचा वापर माहिती पुरवण्यासाठी केल्याची शक्यता आहे। 7वा आरोपी विनीत गेलरानी यानं अंमली पदार्थ सप्लाय केल्याचं तपासात समोर आलंय। मोठ्या प्रमाणात लोकांना ड्रग्ज सप्लाय केल्याचं समोर आलंय। 2 फरार आरोपी आणि विनीत गेलरानी यांचे एकमेकांना कॉल देखील झाले। दोन्ही फरार आरोपी आणि विनीत गेलरानी हे कॉन्सर्टमध्ये उपस्थित होते। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर सोशल मीडिया ॲप स्नॅपचॅट या स्नॅपचॅटद्वारे अनेक लोकांना ड्रग्ज सप्लाय केल्याचं आता उघड झालंय। काय अधिकची अपडेट? नक्कीच या प्रकरणातील आज पकडण्यात आलेला 7वा आरोपी म्हणजेच विनीत गेलरानी याने देखील या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवण्याचा पोलिसांना संशय आहे आणि तसंच तपासामध्ये देखील पोलिसांच्या उघड झालेलं पाहायला मिळते। जे 2 फरार आरोपी आहेत त्यांना देखील विनीत गेलरानी यांनी एकमेकांना कॉल केल्याचं समोर आलंय आणि हे सगळं स्नॅपचॅटद्वारे कॉन्टॅक्ट चालू असायचा। स्नॅपचॅटद्वारे अनेक लोकांना त्यांनी ड्रग्ज सप्लाय केल्याचं समोर आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे हे ड्रग्ज कुठून आणायचा विनीत, त्याने आयुष्य साहित्य जो आहे आणि शुभ्र अग्रवाल जे फरार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे का दिले, या सगळ्याचा तपास जो आहे तो सध्या पोलीस करताना पाहायला मिळतात। हे जी मी 2 नावं घेतली, हे दोघंही आरोपी फरार आहेत, पण यांचे जे पैसे आहेत किंवा यांचे कॉन्टॅक्ट आहेत ते विनीत गेलरानीच्या कॉलमध्ये सापडून आलेले पाहायला मिळतात। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।